झोपली नाहीस अजून? हल्ली झोप येतय कुठे बाबा. नमला असेल ना. काय रे, शालीच्या तब्येतीत काय सुधारणा आहे? हो, म्हणजे आज दिवसभर मी आईजवळच होतो. तशी बरी आहे ती आता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती डॉक्टरांच्या ट्रीटमेंटला प्रतिसाद देते. बरं झालं बाबा. जीव नुसता टांगणीला लागला होता. शाली घरला येईपर्यंत जीवाची घालमेल होतच राहणार आहे. मिनिटा मिनिटाला काळजात धस होते. कुणी का असना, दवाखाना म्हणला नव की अंगावर काटाच येतोय. जे तू काही काळजी करू नकोस. अगं, आई अंडर ऑब्झर्वेशन आहे. किमान 3 वेळा तरी तिला डॉक्टर तपासायला येतात. आणि कदाचित तिला परवा डिस्चार्जही मिळेल. तुझ्या तोंडात साखर पड. समज व्यवस्थित होऊ देत र बाबा. शाली घरला येऊ देत आणि पुण्यांदा पहिल्यासारखी होऊ देत. जे ते सगळं ठीक आहे, पण उलट आता आपल्याला आईची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. अरे ती आपण घेऊच. तू काय काळजी करू नकस. तिला काय बी त्रास होणार नाही. मी आज चौथा राहीन तिच्या बरोबर. पण गौऱ्या, सत्या कुठं होता रे दिसभर? दादा माझ्यासोबत हॉस्पिटलमध्येच होता सकाळी. डॉक्टरांनी काही नवीन प्रिस्क्रिप्शन्स लिहून दिलेत. म्हणजे काही नवीन गोळ्या आणि काही औषधं आणायला सांगितली होती. ती त्यांनी आणून दिली आणि मला म्हणाला की मी वकिलांकडे जाऊन येतो. त्यानंतर कुठे गेला मलाही काही कल्पना नाही. आमचं काही फोनवर बोलणंही नाही झालंय. यो नाही, तू नाही, मग हॉस्पिटलात कोण आहे? जे मंजुषा आली होती आईला भेटायला. ती मला म्हणाली की तुम्ही घरी जा, मी आईजवळ थांबते. ह्या पोरीची लय मदत होते बघ. लय करते आपल्या घरासाठी. खरंच. पण सत्य वकिलाकडे इतका वेळ कसा काय गेला? जे दुसरं काहीतरी काम निघालं असेल त्याचं. ते बी आहेच म्हणा. घर आणि हॉस्पिटलच्या गराड्यात त्याला येळ गावतोयच कुठं दुसरीकडे बघाया. पण बाळा, तू आता वर जा. नेत्रा वाट बघत असेल तुझी. सकाळ जण एकटीच बसली आहे. तिच्याकडे बी लक्ष द्यायला पाहिजे का नाही? मला ठाव आहे तू बी थकला आहे, पण तिच्याकडे पण बघायला पाहिजे ना. बोल तिच्या बरोबर थोडं. हा, जे मला कल्पना आहे त्याची. अशा गरोदरपणात एकट्यानं राहायचं नसतंय बघ. ती काय तक्रार करत नाही, समजुतीनेच घेतली. पण तू बी दुर्लक्ष करून चालणार नाही ना. हा, सकाळी बळबळच मी तिला नाश्ता दिलाय. पण आता तू वर जा. मी तुमच्या दोघांसाठी जेवण घेऊन येते. हा, ठीक आहे. जा, लक्ष दे तिच्याकडे. जातो. अरे दादा, शुभ्रा कशी आहे? अरे म्हणजे मी घरी आलो तेव्हा कळलं की तुम्ही दोघं नाही आहेत. मावशी म्हणाल्या की सत्यजित राव आले होते आणि तुम्ही शुभ्राला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलात. म्हणून काय झालं काय? शुभ्राचा ताप जरा जास्त वाढला होता. हॉस्पिटलला घेऊन जाणं भाग होतं म्हणून गेलो. आले का? दे. लय चारच नाही ना दिल. चल चल, चल चल चल. काय का बरी आहे ना आता? हो, बरी आहे. मनू, सत्यजित राव आले होते? हो, आले होते. शुभ्राला ताप आल्याचं कळलं त्यांना आणि राहवलं नाही म्हणून आले होते. आल्या आल्या डॉक्टरकडे न्यायचं ठरवलं त्यांनी. ऍक्च्युली बाबा नाहीच म्हणत होते, पण आज त्यांनी बाबांचं काही एक ऐकलं नाही.
पण एका अर्थी बरंच झालं, तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो ते. डॉक्टरांनी पण लगेच चेक केलं, रिपोर्ट्स वगैरे बघितले. मलेरिया नाही असं सांगितलं. मलेरिया? हो, म्हणजे आधी मलेरियाचीच शक्यता होती, पण मग डॉक्टरांनी चेक केल्यावर म्हणाले की तसं काही नाहीये, सिव्हिअर व्हायरल फीवर आहे तिला. पण बरं झालं तिला डॉक्टरांकडे वेळेत नेलं, म्हणजे लगेच ट्रीटमेंट सुरू करून पुढचे धोके तरी टाळता आले ना. हे बघ, मला माहितीये की सत्यजित रावांचं शुभ्रावर प्रचंड प्रेम. खूप थकायला होतं रे काका हे सगळं सांभाळताना. असं आलेच. मानू, तू शुभ्राची आई आणि वडील दोन्ही होण्याचा प्रयत्न करतेस. थकायला होणारच ना. होतास कुठे तू? वाजलेत किती? आणि इतके वाजले तरी तू इथे काय करतेस? धर्मशाळा उघडल्या माझ्या घरात ना. व याचं भान तूही ठेव. वाटेल तेव्हा येतोस, वाटेल तेव्हा जातोस, कुणाला काही सांगत नाहीस. आजी 15 मिनिटापूर्वीपर्यंत तुळशीपाशी तुझी वाट बघत उभ्या होत्या. थंडीनं कुडकुडत होत्या, पण नजर तुझ्या वाटेकडनं हटत नव्हती. कसा बसा समजावून बाबा पुता करून आत घेऊन आले मी त्यांना. शुभ्राला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. काय? ताप होता खूप, 103.4. तिच्या आईचे आणि आजोबांचे घरगुती इलाजच चालू होते. मी गेलो, सरळ तिला उचलली आणि हॉस्पिटलला घेऊन गेलो. आता कशी आहे? बरी आहे, म्हणजे ताप आटोक्यात आलाय. डॉक्टर म्हणाले व्हायरल आहे. तर व्हायरलच आहे तो, त्यामुळे तो त्याच्या गतीनेच उतरणार. थँक गॉड. जेवलास? वाढू? तू काय बायको आहेस का माझी? हा, लग्न झालंय आपलं. जा ना बाई, तुझ्या घरी जा ना. तुझा तो माथे फिरून नवरा आता पुन्हा आडवा आला ना, तर डोक्याला ताप करून घेण्याची ताकद खरंच उरली नाही अनघा माझ्यात. बाय. शुभ्रा तापानं फणफणली होती आणि मला पत्ताही नव्हता. मी नाही सहन करू शकत अनघा. आणि का करायचं? माझ्या मुलीला उद्या काही लागलं खुपलं की त्यांचं मन मानेल तेव्हा ते मला फोन करून सांगणार, आणि मग मला कळणार की अरे बापरे, आपल्या मुलीचं असं झालंय. हे मी का सहन करायचं? उद्या शाळेमध्ये ऍडमिशन घेताना मला सांगितलं जाईल कदाचित, पण वर्गात बाईंनी शाबासकी दिली म्हणून जेव्हा शुभ्रा आनंदानं उड्या मारत घरी येईल तेव्हा तो आनंद बघायला मी नसेल. तिच्या सायन्सच्या प्रोजेक्टसाठी चित्र काढून द्यायला मी नसेल. बाकी सगळं जमतं बाबा, पण 17चा पाढा ना मला जमतच नाही. ही तक्रार ऐकून घ्यायला मी नसेल. बुटाची नाडी कशी बांधायची हे तिला शिकवायला मी नसेल. सायकल चालवताना ती पडली की तिला पुन्हा नेटानं धरून सायकलवर बसवायला मी नसेल. तिचा 10वीचा रिझल्ट कधी लागणार आहे हे मला माहिती असेल,
नक्कीच माहिती असेल. पण रिझल्टच्या आदल्या रात्री तिचा हात हातात घेऊन तिचं टेन्शन कमी करायला मी नसेल. तिनं पहिल्यांदा स्वतःहून खरेदी केल्यावर तिचं कौतुक करायला मी नसेल. कधीतरी जाऊन चित्रविचित्र हेअरकट करून आली तर तिला चिडवायला हसायला मी नसेन. चोरून तिला एखाद्या मुलाकडे बघताना पाहिलं तर मस्करीत तिची शाळा घ्यायला मी नसेन. कुठेच नसेन ना नका. माझं नाव असेल तिच्या नावापुढे, पण मी कुठेच नसेन. आणि हे मला सहन नाही होत आहे. नाही. असं होणार नाही सत्यजित. तू असशील, तुझी दुर्दम्य इच्छा आहे ना, मग तू नक्की असशील. तुझ्या तोंडात साखर पुडाव. सध्या साखर बंद आहे माझी. डाएट. गेट लॉस्ट. काळजी घे. पोहोचलीस की मेसेज कर ग. बाय. तिथे हॉस्पिटलमध्ये काय चाललंय काय बी कळायला मार्ग नाही. कोण निरोपही घेऊन येत नाही बघ. मला ना सत्याचं टेन्शनच बघवत नाही. किंवा सत्य हाय म्हणूनच समज निभावून येतोय बघ. त्याच्या जागी दुसरा कोणी असताना तर कवाच कोसळून पाडला असता. लय धीराचं आहे माझं पोरग. आजी. प्रियांका हॉस्पिटलात ना आलास ना? हो. कसे समज? काळजी करायचं कारण नाही. म्हणजे डॉक्टरांनी मावशीला चेक केलंय आणि उद्या दुपारपर्यंत डिस्चार्ज मिळेल. काय म्हणजे किती वाजता येणार वहिनी? ते नाही सांगता येणार, पण सकाळचा डॉक्टरांचा राऊंड झाला की डॉक्टर तपासून सांगतील. आणि त्यांना डॉक्टरांना काही वाटलं तर ते गोळ्या बदलून देतील. आणि दुपारपर्यंत डिस्चार्ज मिळायला हरकत नाही. कधी एकदा शाली घरी येते असं झालंय बघ मला. मनातनं सारखा देवाचा धावा करीत होती. मला ठाव आहे समजा ठीकच होणार आहे बघ. माझी आई अंबेकडे एकच विनंती आहे, या घराला आणखीन वाईट दिवस दाखवणं कसं पाय. प्रियांका सत्या काल लय उशिरापर्यंत घराबाहेर होता बघ. रातच्याला घरला आला पण जेवला बी नाही. दिवसा बी काय खाल्लं असेल नसेल काय माहित. तुला सांगितलं होतं का त्यानं? कुठं गेलता तो? नाही, मला काहीच नाही बोलला. हा, पण मला शिवराज काकांचा फोन येऊन गेला. काय काय म्हणले ते? त्यांनी मला सांगितलं की शुभ्राला खूप ताप आहे. आणि तो कमी होत नाहीये. येवलासा जीव त्यो. तापानं कसनुस झालं असेल लेकराला. लहान पोरांची लई काळजी घ्यावी लागते बघ. लगेच आजार होतात त्यासनी. आणि तापाकडे तर दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही बघ.
मंजिरी वहिनी शुभ्राला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या होत्या. डॉक्टरांना मलेरियाची शंका वाटली म्हणून त्यांनी काही टेस्ट करायला सांगितलेल्या. आणि हे जसं सत्यजितला कळलं तसं तो सरनाईकांकडे गेला आणि शुभ्राला घेऊन तो परत डॉक्टरांकडे गेला. अरे देवा, मंजिरीचे बाबा सत्याला काही बोलले तर नाही ना? हो, म्हणजे त्यांनी सत्यजितला विरोध केला शुभ्राला डॉक्टरांकडे नेण्यापासून. पण सत्यजित तिला जबरदस्तीने घेऊन गेलाच. सत्याचं लय जीव आहे आपल्या लेकीवर. आणि मलेरिया म्हणल्यावर तो कुणाचं ऐकणार आहे वय? त्याच्यामध्ये आणि त्याच्या लेकीमध्ये अगदी देव जरी उभा राहिला नवं तरी त्याच्याशी बी झगडल. शुभ्राला डॉक्टरांकडे दाखवून आणल्यानंतर सरनाईकांकडे तो परत घेऊन गेला असेल आणि तिला झोपूनच मग निघाला असेल. त्याच्या मागे शुक्ल काष्ट लागलंय नुसतं. एकटाच झगडतोय बिचारा. काय एक एक विचित्र घटना त्याच्या नशिबात लिहून ठेवल्या आहेत कुणाच ठाऊक. क्षणभराची सुद्धा विश्रांती नाही पोराला. कसे करते? कडू कडू औषध दिलं ना डॉक्टरने आम्हाला. कडू कडू. आपण आता डॉक्टर काकांना शिक्षा करू. आपण त्यांना सांगायचं की आता आम्ही तुमच्या दवाखान्यात येणारच नाही कारण आम्ही आजारी पडणारच नाही. हो की नाही वगैरे पिल्लू? कशी असते जरा फ्रेश दिसते आता. हो, ताप उतरला ना तिचा? आणि रात्रभर चढला सुद्धा नाही. आता येणार पण नाही. अगं लहान लेकरांची रिकव्हरी आपल्या मोठ्या माणसांच्या तुलनेत खूप फास्ट होते. आणि आपलं पिल्लू तर काय एकदम स्ट्रॉंग गर्ल आहे की नाही? पिल्लू स्ट्रॉंग गर्ल आहे की नाही? पण बरं झालं मलेरिया नाहीये तिला हे ऐकून मला बरं वाटलं. नाहीतर तिला ताप चढल्यापासून माझा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला होता. अगं तुला आता आठवणार पण नाही पण तू किंवा मधुरा लहानपणी आजारी पडलात ना की मी माझ्या मांडीवर तुम्हाला घेऊन बसायचो तासन तास. तू तर खूप चिडचिड करायचीस. आईकडे तर राहायचीच नाहीस. मग मी तुला शांत करण्यासाठी खांद्यावर घेऊन तासन तास घरातल्या घरात येरझाऱ्या मारत असायचो. तेव्हा कुठे तू तासभर कुठेतरी झोपायचीस आणि मग पुन्हा उठलीस की पुन्हा येरझाऱ्या सुरू. बाबा अगं खरंच तर तुझ्या मानाने आपले पिल्लू मात्र स्ट्रॉंग आहे. मला तर असं वाटतं ना की माझ्या लेकीपेक्षा माझ्या लेकीची लेकच माझी नात जास्त शांत आणि अंडरस्टँडिंग आहे. अगं निदान ती डॉक्टरना तपासू तरी देते. तुला दवाखान्यात घेऊन जायचं ना तेव्हा केवढा थैथाट करायचीस तू. बाबा प्लीज, मला नाही वाटत. हा आता तुम्ही सांगतायत तेवढा त्रास मी तुम्हाला नक्कीच नाही दिलेला. सोड सोड. अगं ते आता लग्नामध्ये कसं व्हिडिओ शूटिंग करतात ना तसं दवाखान्यात येताना करत आहेत म्हणून. नाही तर तुला दाखवलं असतं मी की तुझी चिडचिड आणि माझी तारांबळ. आईला तू जुमानातच नव्हतीस. मग काय तू आजारी पडलीस की माझी सगळी कामं ठप्प व्हायची. आणि तेव्हा काय आता सारख्या फॅसिलिटीज पण नव्हत्या ना. हॉस्पिटल्स पण 1-2च असायचे आणि त्याच्यामध्ये सुद्धा फारशा सुविधा पण नसायच्या. नाही पण खरंच बरं झालं आपण तिला हॉस्पिटलला नेलं ते. म्हणजे लगेच हवी ती ट्रीटमेंट सुरू करता आली ना. आणि एका रात्रीत किती फरक पडलाय तिला. आपण जर सकाळपर्यंतची वाट पाहिली असते ना तर. नेलंच असतं मी तिला डॉक्टरांकडे. त्यासाठी मला कोणाची वाट बघण्याची गरज नव्हती. तुझ्या नवऱ्याला तुझ्या लेकीची किती काळजी आहे हे मला सांगण्याची गरज नाही. शुभ्राला असं तडकाफडकी दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन त्याला मला हेच दाखवून द्यायचं होतं की मी तुझी आणि तुझ्या मुलीची काळजी घ्यायला किती असमर्थ आहे. बाबा प्लीज, असं काही एक नाहीये. त्यांना शुभ्राची काळजी वाटली म्हणून ते असू दे. नाटकं सगळी नाटकं आहेत. समजतात मला, समजतात ते. आणि ही सुद्धा आता फार काळ चालणार नाहीत. इथं 2 तारखेला फर्स्ट हिअरिंग आहे. ही केस सुद्धा फार काळ चालेल असं मला नाही वाटत.
लवकरात लवकर त्याचं निपटार होईल बघ. कशासाठी फोन केला? बोलायचंय. काय? नाही, असं फोनवर नाही बोलता येणार. आपण भेटून बोलूया. भेटून बोलण्यासारखं आपल्यात काही राहिलंय का सत्तेची? आपल्याबद्दल नाहीच आहे, शुभ्राबद्दल आहे. शुभ्राबद्दल? हो, म्हणूनच तुला भेटायचंय. काय बोलायचं तुम्हाला शुभ्राबद्दल? ते भेटून सांगेन ना मंजिरी. आणि मला स्वतःचे आणखीन अपमान करून घ्यायचे नाहीयेत, त्यामुळे तुझ्या घरी मी येणार नाही. म्हणून आपण बाहेर भेटूया.